तळा नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना बजावण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीबद्दल शिवसेना, शिंदे गट व भाजपचे नगरसेवक एकवटलेत आणि वाढीव घरपट्टीला स्थगिती द्यावी अशी मागणीही नगरसेवकांकडून करण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली आहे. सोमवारी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये ह्याबद्दल मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली आहे. यावेळी भाजप नगरसेवक रितेश मुंढे, नगरसेवक सिराज खाचे, नगरसेवक नरेश सुर्वे, नगरसेवक मंगेश पोळेकर, युवासेना उपजिल्हाध्यक्ष भास्कर गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण शहराला घरपट्टी वाढवण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण नगरपंचायतचा घरपट्टी वाढीच्या बाबतीत सगळा उद्रेक झाला आणि 2 महिन्यापासून भले सगळ्यांच्या हरकती त्याच्यावर आल्या की सदरू घरपट्टी वाढवण्यात येऊ नये. कारण काय, सध्या जरी नगरपंचायत झाली असली तरी गेले 7-8 वर्षापूर्वी नगरपंचायत झालेली आहे, परंतु ज्या सुखसोयी पाहिजेत नगरपंचायतींना अपेक्षा, पाण्याच्या बाबतीत असू द्या किंवा घनकचऱ्याच्या बाबतीत असू द्या, रस्त्याच्या बाबतीत असू द्या, रस्ता असू द्या तो 5 वर्षांनी आपण करत असतो, परंतु जे मूलभूत सुविधा म्हणजे पाणी आपण रोज देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांचा त्या गोष्टीला विरोध होता. लोकांनी हरकती पण दिल्या, परंतु गेल्या कालच आमची मीटिंग झाली नगरपंचायतीमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये, तर सर्व नगरसेवक आमचे हजर होते. त्यावेळेला 2 नंबरचा विषय अजेंड्यावर असताना आम्ही चर्चा होती की घरपट्टी वाढीव संदर्भात, परंतु आम्ही शिवसेना, शिंदे गट आणि भाजप सर्व मिळून आम्ही ठरवलं होतं आणि पत्र पण त्या पद्धतीने आम्ही दिलं होतं. परंतु सध्या तरी ही घरपट्टी कुठल्याही पद्धतीची वाढीव करू नये, तिला सध्या स्थगिती द्यावी अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी ठराव पण घेण्यात आला आहे आणि ठराव घेऊन आम्ही सर्वांनी त्याच्या बाबतीत शिवसेना आणि भाजपच्या सगळ्या नगरसेवकांनी तशा पद्धतीचं त्यांना विनंती केलेली आहे.